पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई पोलीस अलर्टवर. सीएसएमटी रेल्वे स्थानकावरती मॉक ड्रिल. पाकिस्तानी नागरिकांच्या आकडेवारीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या विधानात तफावत. फडणवीस म्हणतात एकही पाकिस्तानी बेपत्ता नाही, तर शिंदे म्हणतात 107 पाकिस्तानी बेपत्ता. सैफुल्ला कसुरीसह 6 दहशतवाद्यांच्या प्रमुखांनी रचला पहलगाम हल्ल्याचा कट. सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. तर पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसह आयएसआयचाही सहभाग. पहलगाम हल्ल्याचा एनआयए कडून तपास सुरू. स्थानिक फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यात दहशतवादी हल्ला कैद. 2 दहशतवादी झाडामागे तर दोघं झिपलाईन जवळ लपल्याची माहिती समोर. भारतानं पाणी पुरवठा बंद केल्यास अण्वस्त्र हल्ला करणार. 130 अण्वस्त्र फक्त भारतासाठीच आहेत, पाकिस्तानच्या रेल्वे मंत्र्यांचा इशारा. पहलगाम हल्ल्यामुळे भारतीयांच्या मनात संताप. हल्ल्याचा कट रचणाऱ्यांना कठोर शिक्षा होईल, पंतप्रधान मोदींचं आश्वासन. तर दहशतवाद विरुद्धच्या लढाईत जग सोबत असल्याचा मोदींचा विश्वास. लाडक्या बहिणींना 2100 देऊ असं कोणीच म्हटलं नाही. मंत्री नरहरी झिरवळ यांचं वक्तव्य. लाडक्या बहिणी 1500 रुपयात खुश असल्याचंही केलं स्पष्ट. आणि मनाविरुद्ध लग्न केलं म्हणून बापाने घेतला लेकीचा जीव. जळगावच्या चोपडातील धक्कादायक घटना. मुलीचा मृत्यू तर जावई जखमी. अजित पवार हे आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखले जातात. जे काही सांगायचं, जे काही बोलायचं ते थेट बोलतात. पण रत्नागिरीमध्ये मात्र अजित पवार माध्यम प्रतिनिधींवर संतापले. रत्नागिरीमध्ये कसबा इथल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी अजित पवार करत होते. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंतही उपस्थित होते. पाहणीवेळी पत्रकारांनी त्यांना काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. यावरून अजित पवार चांगलेच संतापले. थांबवायचं सोडून हे ना काही बोलूनच देत नाही. आणि माझ्या तोंडात एखादं वाक्य गेली की तेवढंच रिपीट करत बसतात. अरे थांबा ना बाबा, तुम्हाला कळत नाही का? मराठी कळत नाही का? काय कशात बोलायचं तुम्हाला? त्यांना थांबवायचं सोडून हे ना काही बोलूनच देत नाही. आणि माझ्या तोंडात एखादं वाक्य गेली की तेवढंच रिपीट करत बसतात. अरे थांबा ना बाबा, तुम्हाला कळत नाही का? मराठी कळत नाही का? काय कशात बोलायचं तुम्हाला? महाराष्ट्र पोलीस हे अकार्यक्षम आहेत असं वक्तव्य विरोधकांनी नव्हे तर सत्ताधारी आमदारांनी केलं. संजय गायकवाड यांनी पोलिसांच्या हप्तेखोरीवर थेट भाष्य केलं. त्यामुळे एकच गदारोळ सुरू झाला. परिणामी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी गायकवाडांना समज दिली. इतकंच नव्हे तर त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला. परिणामी संजय गायकवाड यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी या मुद्द्यावरून जोरदार टोले लगावले. पोलीस हा सारखं तर अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतात म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात हे जगात कुठंच नसतं. पोलीस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की यांचा एक हप्ता वाढला. गुटखा बंदी केली की यानं गुटखा द्यायचा पण यांचा हप्ता वाढला. दारू बंद केली की यानं चालू करायची हप्ता वाढला. सत्ताधारी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांनी पोलिसांच्या इब्रतीची लखतरच वेशीवर टांगली. आमदार संजय गायकवाडांनी त्यांच्या स्थानिक पोलिसांचा वाईट अनुभव आल्यामुळे जहाल भाषेत भावनेला वाट करून दिली. नवीन कायदा तयार केल्यानंतर पोलिसांचा हप्ता वाढतो असा दावाही संजय गायकवाडांनी केलाय. पोलीस हा सारखं तर अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतात म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात हे जगात कुठंच नसतं. पोलीस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की यांचा एक हप्ता वाढला. गुटखा बंदी केली की यानं गुटखा द्यायचा पण यांचा हप्ता वाढला. दारू बंद केली की यानं चालू करायची हप्ता वाढला. आमदार संजय गायकवाडांच्या वक्तव्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे. परिणामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेत कारवाईचा इशारा दिलाय. मला असं वाटतं की पोलिसांच्या बद्दल असं बोलणं योग्य नाही आहे. आणि मी स्वतः शिंदे साहेबांना सांगणार आहे की त्यांना कडक समज द्या. हे असं चालणार नाही, हे योग्य नाही. आणि वारंवार जर ते असं बोलत असतील तर त्याच्यावर ॲक्शन घेतली जाईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही आमदार संजय गायकवाडांना खडे बोल सुनावलेत. आक्षेपार्ह विधान लोकप्रतिनिधींच्या तोंडी शोभत नाही. यापुढे बोलताना काळजी घ्या.
अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी संजय गायकवाड यांना समज दिली आहे. पोलिसांबद्दल तक्रारी असतील तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे किंवा माझ्याकडे दाद मागू शकता, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय. मीडियासमोर जाऊन सरसकट पोलिसांना दोषी ठरवणं अत्यंत चुकीचं आहे. पोलिसांचं खच्चीकरण होऊ शकतं. वर्दीचा मान प्रत्येकानेच राखला पाहिजे, असं संजय गायकवाडांना बजावण्यात आलंय. उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी कानपिचक्या दिल्यानंतर आमदार संजय गायकवाडांनी नरमाईची भूमिका घेतली आहे. देवेंद्रजींनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली. एकनाथ शिंदे साहेबांचा मला फोन आलेला, पण माझं वक्तव्य हे काही संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलिसांचं धैर्य खचवणं, त्यांचं धाडस, साहस, पराक्रमाचा अपमान करण्याकरता नव्हतं. जे अनुभव माझ्यासोबत त्या ठिकाणी झालेले होते ते अनुभवच मी त्या ठिकाणी मांडले. आणि माझ्या या शब्दामुळे जर महाराष्ट्रातल्या पोलिसांचं किंवा महाराष्ट्र सरकारची जर त्याच्यामध्ये अशी नाचकीवत असेल तर मी महाराष्ट्र पोलिसांची जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करतो. काल जे चुकून महाराष्ट्र पोलीस आपला विषय झाला की महाराष्ट्र पोलिसांवर आपण ताशेरे ओढले, तर तो विषय महाराष्ट्र पोलिसांचा नाहीये, तो आपल्या स्थानिकचा विषय त्या ठिकाणचा होता आणि त्या स्थानिकच्या मुद्द्यावर मी ठाम आहे. आमदार संजय गायकवाड एकाकी पडलेले असताना त्यांना आश्चर्यकारकपणे विरोधकांनी साथ दिली आहे. संजय गायकवाडांचं म्हणणं बरोबर आहे, असं विरोधकांनी सांगितलंय. त्यांनी महाराष्ट्राच्या पोलिसांना अकार्यक्षम म्हटलंय, बरोबर आहे. कारण त्यांच्या घराच्या पुढे त्यांची गाडी पेटून घेण्याचा प्रयत्न झाला, त्यांच्या घराला उडवण्याचा प्रयत्न झाला. त्याचे आरोपी अद्याप 7-8 वर्षापासून सापडलेले नाहीत. त्यांच्या परिवारात कोणाला धमकी दिली म्हणतात, त्याचे आरोपी अजून सापडलेले नाहीत. बुलढाणा शहरात अवैध व्यवसाय बोकाळलेले आहेत. आमदार संजय गायकवाड यांनी याआधीही अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. नेहमी विरोधकांवर आक्रमक पद्धतीने बोलणाऱ्या गायकवाडांनी यावेळी सत्ताधाऱ्यांनाच अडचणीत आणलं. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना समज द्यावी लागल्यानं संजय गायकवाडांना एक पाऊल मागे घ्यावं लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दरम्यान नेटवर्क 18ची टीम त्या ठिकाणी जाऊन पोहोचली आहे जिथं सर्वसामान्यांना जाता येत नाही. ते म्हणजे भारत पाकिस्तानची सीमा, म्हणजेच लाईन ऑफ कंट्रोल LOC. काश्मीरच्या उरी सेक्टरमधील डोंगराळ भागामध्ये समोरासमोर भारत आणि पाकिस्तानी सैन्याच्या चौक्या आहेत. भारत आणि पाकिस्तानच्या बंकर अगदी समोरासमोर आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर LOCवर दोन्ही देशांकडून सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सध्या तरी LOCवर तणावपूर्ण शांतता आहे. थेट लाईन ऑफ कंट्रोल वरून याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी रिफत यांनी. पहलगाम में हुए अटैक के बाद जम्मू कश्मीर में लाइन ऑफ कंट्रोल और बॉर्डर्स पे तनाव बहुत ज्यादा बढ़ गया है. मैं इस वक्त लाइन ऑफ कंट्रोल पे उस जगह पर हूं जहां पे इंडियन आर्मी और पाकिस्तानी आर्मी बिल्कुल आमने सामने है, यानी आई बॉल कांटेक्ट है. हम यहां पर हैं, पाकिस्तानी आर्मी की भी नजर हम पर है और इंडियन आर्मी की नजर लगातार हम पर है. जी हाँ, मैं इस वक्त हाजीपीर सेक्टर में हूँ. हाजीपीर सेक्टर के बारे में मैं आपको बता दूं कि 1965 में जो इंडिया और पाकिस्तान के दरमियान जंग हुई थी, ये पूरा हाजीपीर का सेक्टर इंडियन आर्मी ने कैप्चर किया था. लेकिन 1966 के ताशकंद एग्रीमेंट के तहत पाकिस्तान आर्मी ने उसका कंट्रोल वापस संभाला. उसके बदले में इंडियन आर्मी ने कई पोस्ट्स पर अपना कब्जा जमाया. तो ये पूरा एरिया जो है इसमें इस वक्त बहुत ज्यादा तनाव है. ये वाला साइड में दिखाने की कोशिश करूंगा जहां पर पाकिस्तान आर्मी के 7 पोस्ट्स हैं. ये आप जो इमेजेस देख रहे हैं ये पाकिस्तानी आर्मी के बंकर्स हैं और ऐसा समझा जा रहा है कि उस पार भी बहुत ज्यादा तनाव है, क्योंकि उस पार भी हमें यहां से कोई भी मूवमेंट नहीं दिख रही है. हालांकि इंडियन साइड से लगातार भारतीय सेना अलर्ट है. उस पार से मैं दिखाने की कोशिश करूंगा कि उस पार क्या हालात हैं. ये जो आप पूरा एरिया देख रहे हैं बिल्कुल क्लियर दिख रहा है, खामोशी छाई है इन बस्तियों में. ये उस पार का एरिया है, यानी लाइन ऑफ कंट्रोल के उस पार, जहां पे पाकिस्तानी आर्मी के 7 बंकर मुझे साफ यहां से दिख रहे हैं. यहां इस माउंटेन पे 2 बंकर हैं. ये वाला जो मिडल वाला पोर्शन है इस पे 3 बंकर है और लेफ्ट साइड में 2 बंकर है. और साथ ही इंडियन आर्मी की तरफ से काफी सारे बंकर इर्द गिर्द है. यानी इंडियन आर्मी और पाकिस्तानी आर्मी इस एरिया में सबसे ज्यादा आमने सामने हैं, सबसे ज्यादा आई बॉल कांटेक्ट होता है. तर LOC असो की सागरी किनारा, सीमावर्ती भागामध्ये भारताकडून सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय बनावटीच्या INS सुरतवरून यशस्वी क्षेपणास्त्र चाचणी झाली होती. सुमारे 70 किलोमीटरवर असलेला लक्ष्य भेदण्याची क्षमता INS सुरतवरील क्षेपणास्त्रांची आहे.
तर दुसरीकडे सागरी सीमांवरील सुरक्षेत भारतानं वाढ केली आहे. पोरबंदरवर कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. ठिकठिकाणी नौदलाच्या गस्तीच्या नौका आणि युद्ध नौका तैनात करण्यात आल्या. तर पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान विरोधात कडक भूमिका घेतलेली आहे. पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द केलाय. तातडीनं भारत सोडण्याचे आदेश त्यांना दिले. तर दुसरीकडे बिथरलेल्या पाकिस्ताननंही हीच भूमिका घेतलेली आहे. यामध्ये आपण बघतोय अटारी बॉर्डरवर 27 एप्रिलला पाकिस्तानात 237 जण गेलेले आहे. तर भारतीय 116 परतले जे पाकिस्तानमध्ये होते. आणि अटारी वाघा बॉर्डर आतापर्यंत या ठिकाणी 536 पाकिस्तानी गेले भारतातून, तर 852 भारतीय मायदेशी परतलेले आहेत. पहलगाम हल्ल्या